सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणावर जे जलपर्यटन केंद्र होणार आहे, हे जलपर्यटन केंद्र अहिल्यानगरला हलवण्याच्या जे आहे ते काय हालचाली असल्याच्या समोर येत आहेत। या दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी ज्या उजनी धरण ज्या माढा तालुक्यात आहे, अशा माढा तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील आहेत। आवाच्या पद्धतीनं जलपर्यटन केंद्र उजनी धरणात होत आहे। एकीकडे तुम्ही त्यासाठी पाठपुरावा देखील केला होता, माहिती समोर आली होती। मात्र तेच जलपर्यटन केंद्र अहिल्यानगरला जाते अशी माहिती समोर येते। काय तुमच्याकडे माहिती आहे, काय असणार आहे भूमिका? आपल्याला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्याच्या सर्व कमिट्यांनी 282 कोटी रुपये जलपर्यटनला त्या ठिकाणी मंजूर केलेत आणि जलपर्यटन करण्यासाठी ज्या बोटी आहेत त्याचं टेंडर देखील झालं होतं। परंतु त्या ठिकाणी काही त्यामध्ये बदल करून त्या अशा गोष्टी काहीतरी त्या पुढे आणून त्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु तो आम्ही होऊ देणार नाही। हे जलपर्यटन हे उजनी धरणावरतीच आपल्या माढा तालुक्यातच होईल, यासाठी आम्ही त्या ठिकाणी नक्की हट्ट धरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी लावून धरून त्या ठिकाणी करण्याचं काम करू। परंतु जे अहिल्यानगरला हलवण्याचं काम होतं, आमचं म्हणणं आहे तुम्ही मंत्री आहात तर तुम्ही दुसरं एक त्या ठिकाणी तिकडच्या जिल्ह्याला वेगळं करा, आमच्या जिल्ह्याचं मात्र हलवू देणार नाही, ते इथंच होईल। यासाठी आम्ही त्या ठिकाणी आग्रही राहून आणि ते केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। कुठतर वरिष्ठ नेते मंडळी यासाठी अट्टहास करतात अशी माहिती समोर येते। कुठतर राधाकृष्ण विखे पाटील यासाठी आग्रही आहेत असं वाटतं? नाही, जरी असतील ते त्या खात्याचे मंत्री आहेत तरी आमची त्यांना भेटून आता मुख्यमंत्री महोदयांना त्याचं मी पत्र दिलंय आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना देखील पत्र दिलंय। त्या प्रोजेक्टवर त्या ठिकाणी बैठक लावण्याचं आणि त्या बैठकीतनं त्या ठिकाणी पुढच्या काळात ह्याच्यावरती तोडगा काढून हे तडीच नेण्याचं काम आम्ही करू। आणि नक्की मला खात्री आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यामध्ये त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या बाजूनं त्या ठिकाणी उभा राहतील आणि हा नक्की प्रोजेक्ट ह्याच ठिकाणी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आग्रही राहू, केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार।